या मुखपृष्ठातच काही समस्या आहे, मुखपृष्ठच चुकलंय असं वाटत नाही का? हा सगळा जो समुदाय भीमा कोरेगाव येथे जमलेला, त्यांना भिडेंच्या बाबतीत प्रबोधन झालेलं आहे, भिडे कोण आहेत हे माहीत आहे, तरी देखील हे पुस्तक तिथंच विकण्याचा निर्णय तुम्ही का घेतला? या समाजात सर्वाधिक प्रबोधन करणारी, सर्वाधिक लोकांच्यात जाऊन संविधान सांगणारी, लोकशाहीचं मूल्य सांगणारी ही लोक आहेत. जरी या महापुरुषांची जात माझी नसली तरी या महापुरुषांची विचाराची जी जात आहे ती जात माझी आहे. कुणी काही म्हटलं, कुणी कितीही कोकललं तरी मी या सगळ्या महापुरुषांच्या जातीचा आहे, त्यांच्या विचाराच्या जातीचा आहे. मला त्याचा अभिमान आहे. तुम्ही काही केलं मी तिथे येणार. पण मला काही लोकांनी विचारलं, तुम्ही आम्हाला बाबासाहेब सांगता, तुमच्या वाटेल हे काय? भिडेचं धोतर सोडा, बाबासाहेबांचं बोट धरा. तुम्हाला जर येणाऱ्या काळात माणूस म्हणून जगायचं असेल, ताटकऱ्यानं उभं राहायचं असेल तर तुम्हाला भिडेचा सोगा सोडून बाबासाहेबांचं बोट पकडावं लागेल. मला माहिती आहे हे पुस्तक छापताना मला त्रास होणार आहे, खपली नाही तर आर्थिक झळ बसणार आहे. दुसरी गोष्ट, भिड्यांचा जो समुदाय आहे, जो कंप आहे, तो माझ्या अंगावर येणार आहे याची मला खात्री आहे. हे मला शिवाय देतील, धमक्या देतील, हल्ले करतील, या सगळ्याची पर्वा न करता बहुजन समाजातली मुलं या जाळ्यातून सापड्यातून बाहेर यावीत आणि ती वाचली जावी या भावनेने पुस्तक मी छापलेलं आहे. पुस्तकं फाडून भिडे संपत नाही, तर तुम्हाला भिडेंचा विचार संपवावा लागेल, तो विचार बोचट करावा लागेल. पुस्तक फाडून तुम्ही जेवढा राग व्यक्त केला त्यापेक्षा जास्त राग मी या पुस्तकात त्यांच्या विचाराची चिरफाड करून केलेला आहे.